नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. मला सरकारमधून मुक्त करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली, फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता. लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत रणनीती ठरवणार, शरद पवारांचा मोठा दावा. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार याबाबत निर्णयाची शक्यता. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना. बिहारमध्ये राजकारणाला नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तेजस्वी यादव तर एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच विमानातून दिल्लीला रवाना. राजकीय चर्चांना उधाण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली एनडीए घटक पक्षाची दिल्लीत बैठक. मंत्रिमंडळानं लोकसभा विसर्जित करण्याची केली शिफारस. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदी शपथविधीचा सोहळा 8 जूनला होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या, मात्र त्यांनी सभा घेतलेल्या 23 उमेदवारांपैकी 18 उमेदवार पराभूत. विधानसभेला नाव घेऊन सांगणार कुणाला पाडायचं, मनोज जरांगे पाटील कडाडले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांना दिला इशारा. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सहस्त्रल ट्रेकिंग मार्गावर अडकलेल्या 14 ट्रेकर्सच्या शोधासाठी बचाव पथके रवाना. खराब हवामानामुळे ट्रेकिंग टीममधील 8 जणांचा मृत्यू. T20 विश्वचषकात आज भारताचा पहिला सामना. आयर्लंड विरुद्ध भारतीय संघाची कसोटी. सामना जिंकल्यास कर्णधार रोहित शर्मा रचणार इतिहास. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट. आलिया भट्ट ते अल्लू अर्जुनसह अनेकांनी पर्यावरणाची निगा राखण्याचं केलं आवाहन. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etv bharat.com.